आगरकर, यावर काही प्रतिवाद आहे का? शास्त्र हाच मुळात संघर्ष आहे आणि शास्त्र हाच विजय सुद्धा। शस्त्राने वार केला जाऊ शकतो, शास्त्र शास्त्र प्रेरणा देतं। शस्त्राने जन्म होतो तो सुडाचा, विजयाचा नव्हे, आणि या उलट शास्त्र शास्त्र जन्म देतं विवेकवादास। शास्त्राची बैठक ही विचारांची बैठक असते। शास्त्र समाजातील सर्व घटक समजून घेते, अगदी प्रांजळपणे। त्याच्या दृष्टीने कोणी चूक नाही आणि कोणी बरोबर नाही। आणि सगळ्यात शेवटी एवढेच सांगतो बळवंतराव, शास्त्र हेच शस्त्र आहे। असं शस्त्र जे ते कोण वापरतं त्यावर अवलंबून असते की ते वरदान ठरते का शाप। आणि म्हणूनच ती बुद्धी कशी वापरली जावी याचं उत्तर देखील शास्त्रच। हे नाकारता न येणारं मानवी सत्य आहे। विलक्षण, फारच सुरेख। थेट विचार, वाद, प्रतिवाद सारच विलक्षण। ही स्पर्धा संपूच नाहीये असंच वाटत होतं। तुम्हा दोघांचं बोलणं ऐकत राहावंसं वाटत होतं। आगरकर, आम्हास या बळवंत टिळकाचे कौतुक आहेच, पण आज या शेरास तू सव्वा शेर ठरलास। आम्हास तुझाही अभिमान वाटतो। घे। Mr. Govind, your nephew is consistently creating problem in our duties. Though he is aware that we have all the rights to punish him for what he is doing. अहो डॅनियल साहेब, तो आहे थोडासा तरकटी, तुम्ही एवढा मनावर घेऊ नका। काय झालं काका? या नराधमांना तुम्ही साहेब म्हणताय आणि त्यांना ज्या भाषेत उत्तर द्यायला हवं तसं मी देतोय, तर मला तरकटी म्हणताय। बाळ, जरा शांत राहशील का आता? डॅनियल साहेब, नेमकं काय झालं ते जरा स्पष्ट सांगाल का? Sure. We are searching for a rob, and we have a guess. He must be hiding somewhere in this premise. He must have come to your house. काय म्हणालात? रॉबर म्हणजे दरोडेखोर? अहो पण इथे तर कोणीच आलेलं नाहीये। असे कसे काका? इथे दरोडेखोर तर आलेलाच आहे। म्हणजे एखाद्याच्या परवानगी शिवाय त्याच्या घरात घुसणारा माणूस हा दरोडेखोरच असतो। आणि असाच एक गणवेशधारी दरोडेखोर आपल्या घरात आपल्याच समोर चामड्याचे बूट घालून उभा आहे। बाळ, One more word from your mouth, and I'll show you the power of this rule. दडपशाहीला शक्ती समजण्याची गल्लत करू नका साहेब। दंडुक्यांच्या आणि बंदुकांच्या धाकाला घाबरणारा हा बळवंत नाही। कितीही गळा वळला तरी त्यातून येणारा विद्रोह आता थांबणार नाहीये। बाळ, आता पुरे कर, त्यांना त्यांचं काम करू दे। त्यांचं काम झालं की ते निघून जातील। उमरा ओलांडून घरात आलेच आहेत,
आता अजून किती आत येऊ देणार आहात त्यांना? आमच्या देशावर राज्य करताच आहात, आता ही असली कारण देऊन आमच्या माझघरात घुसू देणार नाही. काय गरज होती त्या माणसाशी एवढी उज्जत घालण्याची? आणि एवढा त्रागा कशासाठी करायचा? मला सांग, आळीत दरोडा पडला, दरोडेखोर पळून गेले, तर पोलिसांनी त्यांचा तपास करायचा नाही का सगळीकडे? आणि केवळ आपल्याकडेच आले असं नाही ना झालं, सगळीकडेच गेले ना. दरोडा कुठेही पडला काका, तरी कुणाच्याही खासगी वास्तूत जाऊन तपासणी करण्याची परवानगी यांना दिली कुणी? कुठला कायदा याचे समर्थन करेल? या घुसखोरी करणाऱ्या पावलांना आपण पूर्वीच थांबवले नाही, म्हणून हे निर्दयी आपल्या देशावर राज्य करतायत. आणि मुळात काही चुकतंय, हे चुकीचं घडतंय असं आपल्यालाच वाटत नसेल तर यांना दोष देऊन उपयोग तरी काय? गुलामगिरीत जगायची सवय लागली आपल्याला, त्याचं हे लक्षण आहे. तुला जर इतकीच हौस असेल ना, तर कायदा शिक आणि स्वतः त्यांना धडा शिकव. हौस नव्हे काका, हौस नव्हे, ही या काळाची गरज आहे. कायदा तर मी शिकेनच. बाळ, अरे तू कुठला विषय कुठे नेतोयस रे? हो ना, आणि अहो झाले ते झाले. कुण्या परक्यासाठी आपण आपल्यात का वाद घालावेत? आणि तसेही त्यांना ज्यांना शोधायचे होते ते नाहीच ना सापडले. झाले तर मग तेच तर. कसे सापडतील? कोणी घरात शिरलंच नसेल तर कसे सापडतील? काका, ज्यांचा शोध ते घेत होते ते आपल्याच घरात आहे. हो, म्हणजे या बाहेर गेलेत ते. कोण आहात तुम्ही? गुरुजी, माझं मन शांत नाही. भीती वाटते खूप. कसली? तुमच्या या अशा वागण्याची, सगळं काही अबोलपणे मनात दडवून ठेवता त्याची. उद्या मनात काही आलं, काही विपरीत करून बसलात, जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं? माझ्या जीवाची मला स्वतःला कधी चिंता नव्हती आणि नसेल. तू कशास व्यथित होतेस? अहो, हे काय अभद्र बोलणं म्हणायचं? आणि तुमच्या जीवात तुम्ही जितके गुंतला नसाल ना, तितके आम्ही गुंतलो आहोत. आणि मी या देशात, या मातीत गुंतलोय. हा देह, हा प्राण या देशासाठी खर्च जरी झाला तरी त्याची तयारी आहे. परंतु कुठल्या मार्गाने, हा खरा संभ्रम आहे. मला सतत भीती वाटते. तुम्ही त्या फडके गुरुजींसारखं तर करणार नाही ना काही? मी नाही तुम्हाला तशी बघू शकणार. तुम्ही मला वचन द्या पाहू. भामे, मी वचन द्या असं म्हटलं ना, मी दुसरं काही ऐकायची नाही. नाही. कुणाच्याही हाताखाली काम करणे जमणार आहे का यांना? नाही नाही, तसेही नव्हे. मुळात माझे शिक्षणच अजून संपलेले नाही, त्यामुळे
शिक्षण संपले नाही. हो, मी तुम्हाला सांगणारच होतो. मला पुढेही शिक्षण घ्यायचे आहे. कायद्याचा अभ्यास करायचा आहे मला. LLB करायचंय. पुरे करा आता, पुरे करा हा नादिष्टपणा. अरे बाबा, कॉलेजात जायचं, वसतिगृहात राहायचं, हे सगळे खेळ खेळून झाले ना तुझे. त्यापायी वर्षही घालवलंस ना फुकट. आता एवढा BA झालेला आहेस ना, मग 4 चौघांसारखा अरे संसारास लाग, मार्गी लाग. काका, मुळात पैसे कमावणे आणि घर चालवणे या पलीकडे इतर अनेक गोष्टी करण्याजोग्या आहेत माझ्या जीवनात. आणि या इतर जबाबदाऱ्या काही मी झटकत नाहीये, परंतु माझा मार्ग वेगळा आहे. 4 चौघांसारखा विचार मी करू शकत नाही. आणि मी पूर्वीच सांगितले होते, मला माझी नवीन वाट निर्माण करायची आहे. म्हणून त्यासाठी शिकायचंय. त्यासाठी वसतिगृहात जावं लागेल, इतरांबरोबर राहावं लागेल, इतर 4 विद्यार्थ्यांची मतं, त्यांचे विचार जाणून घ्यावे लागतील. आतापर्यंत माझे विश्व सीमित होते. यापुढे मला माझे क्षितिज रुंदावायचे आहे. पण म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जाणार, घरापासून दूर. हे पहा, हे पचवणे कठीण आहेच, परंतु अगं भामे, बाळ, परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही ना. तू लहान राहिलायस ना ती. तिचं मन जरा समजून घ्यायला शिक. तुमच्या कुठल्याही निर्णयात माझी आडकाठी असणार नाही. तुम्ही मॅट्रिक उत्तीर्ण झालात तेव्हाही तुम्हाला शब्द दिला होता मी, तुमच्या प्रत्येक निर्णयास माझा पाठिंबाच असेल. आणि आता जेव्हा जेव्हा मन दुखावतं ना, तेव्हा तेव्हा माझी हीच शिकवण माझ्या समोर येऊन उभी ठाकते आणि म्हणते की बाई गो, तू तर शब्द देऊन बसलीस, आता कशी मागे फिरशील? आता तुला पटो न पटो, ही परिस्थिती मान्य कर. करते. दुसरे करू तरी काय शकणार मी. आमच्या सत्यभामाबाईंना ज्या मनुष्याने दुखावले, तो आता समोर कान धरून उभा आहे. हो, आता त्याने उठाबशा काढाव्यात की आणखी काही कठोर शिक्षा आहे त्याच्या नशिबात? करा, आणखी चेष्टाच करा आमची. कधी नव्हे ती संसाराची स्वप्न पाहिली होती. गेली 3 वर्ष गेली आता वसतिगृहात पुन्हा. मी काय म्हणते, तुम्ही कायमचे वसतिगृहातच का नाही जात राहायला? तिथे तुमचे सवंगडी असतीलच. आमची काय गरज आहे? नाही, तुझ्यापेक्षा मला तुझी व्याकुळता जास्त बोचते. यापुढे मी शब्द देतो, माझ्यामुळे तुला कोणताही मानसिक त्रास होणार नाही. म्हणजे तुम्ही जाणार नाही? जाणार तर, परंतु कायम स्वरूपी नाही. भामे, मी अशी सोय करून ठेवली आहे जेणेकरून मला सातत्याने इथे ये जा करता येईल. काकूच्याच भाषेत सांगायचे तर संसाराला वेळ देऊन लक्ष द्यायचे ठरवले मी आता. नमस्कार. हे काय, ओळखले नाही? तुम्ही ज्यांना स्पर्धेत हरवता त्यास लक्षात ठेवत नाही बहुधा. आहे सर्व काही लक्षात आहे. बळवंत गंगाधर टिळक. नाही, पुन्हा भेट होईल असे कल्पिले नव्हते, त्यामुळे तात्काळ लक्षात आले. पण आपण तर पदवी मिळवली, मग इथे? परंतु विद्यार्थी दशा जगायची हौस संपली कुठे आपली अजून. त्यामुळे आता काही काळ इथेच मुक्काम करेन. नाही नाही, छान आहे, छान आहे. तसे असेल तर वरच्यावर भेट होईलच आपली. निश्चित. आनंद वाटला आपल्याला भेटून. बरं, माफ करा, पण सदऱ्याशिवाय जाताय तुम्ही?
असे उघडे फिरू नका, गारठा किती आहे, थंडी लागत नाही तुम्हास? या संवेदना शारीरिक नसून मानसिक असतात. त्यामुळे एकदा का मनाने ठरवले की आपल्याला थंडी वाजत नाही म्हटल्यावर नाही वाजत थंडी. पण हो, हा ओला सदरा अंगी चढवला तर मात्र आजारपणास आमंत्रण दिल्यासारखेच होईल. अहो मग दुसरा घाला कुठला तरी. काका, कानावर जे काय आलं ते खरं आहे का आमच्या? नाही म्हणजे सार्वजनिक सभा तुम्ही रद्द करताय? अहो गेली 6 वर्ष तुम्ही अखंडपणे जनतेची सगळी गाऱ्हाणी सरकारापुढे मांडताय, मग अशी सभा रद्द का बरं करताय? अहो त्याच विवंचनेमध्ये आहे मी सध्या. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या कमिटीमध्ये भारताचा सगळा जमा खर्च मांडला जाणार आहे. अहो आपल्या पुण्याच्या संदर्भामध्ये तिथे काही महत्वाचे निर्णय होणार आहेत आणि चर्चाही केली जाणार आहे. अहो मग ही तर नामी संधी आहे. तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तींनी इथल्या समस्या तिथे मांडायलाच हव्यात. अहो हे अगदी खरं आहे. आपल्यापैकी एखाद्या जबाबदार व्यक्तीने जर हे काम केलं नाही तर हे गोरे अधिकारी परस्पर तिथून कर वाढवून आणतील. द्या, मी ठेवतो. शिवाय सार्वजनिक सभेस तिथे आमंत्रण देखील आले. आपल्याला आपले मुद्दे मांडायला सांगितले. हे बघा, अहो ही तर सुवर्ण संधी आहे काका. नाही नाही, तिथल्या गोऱ्यांना समजायलाच हवं या देशातले अधिकारी हा देश कसा चालवतात. नाही नाही, चालवतात नव्हे, लुटतात. अगं बाई, नाही ते बरोबर आहे. अहो पण सागर उल्लंघन करायचं म्हणजे? हो, हे एक वेगळंच अरिष्ट आहे. समुद्र ओलांडून जायचं म्हणजे धर्मभ्रष्ट होणार. बरं त्याचं प्रायश्चित्तही साधं सुद्धा नाही. अहो तेच तर. आता हा तिढा सोडवायचा कसा या काळजीने मी वणवण फिरतोय. हो कोणी जायला तयार होत नाही. काका, अरे बाळ, ये. नमस्कार करतो. केव्हा आलात? अरे हे काय, आत्ताच. कोण कुठे जाण्यास तयार नाहीये? फारच तिखट आहेत तुझे कान. अरे इंग्लंडास जाण्याचा विषय चाललाय. इंग्लंडास जाण्याचा विषय? अरे आपल्या सार्वजनिक सभेच्या कामाकरता कोणीतरी इंग्लंडला जायला हवंय, पण कोणी जायला तयार होत नाही. कारण सगळेजण. तुमचा शिष्य इथे तुमच्या समोर उभा असताना इतर कोणाला कशाच विचारताय? म्हणजे मी जाऊन येईन की इंग्लंडास. हे काय? हे केवळ आजच्या भोजनाचे शुल्क झाले? भोजन पण केवळ आजच करायचंय. नाव लिहून घ्या, गोपाळ आगरकर. या आठवड्यात केवळ 4च वेळा आला आहेस आणि महिन्यात साधारणतः 18 वेळा. बाकी दिवस काय केलेस? नाही, काळजी करू नका. माधुकरी मागून पोट भरणारा केवळ मी एकटाच नव्हे. आणि तुमच्या पुण्यामध्ये सडळ हाताने जीव खाऊ घालणारे सज्जन आहेतच. नाही नाही, तसं नाही. वसतिगृहातलं कोणी उपाशी राहू नये म्हणून म्हटलं. नाही, तसं नाही होणार. तुम्ही नाव नोंदवलं तसं आज जायला. हो. काय करताय? का, काय झालं? हे असेच जात आहे? असेच म्हणजे? हो, सोहळं कुठे आहे? सोहळं? अहो मी भोजन करण्याकरता आलोय, कुठल्या देवाधर्माची पूजा करण्याकरता नव्हे. गोपाळराव, तुम्हाला भोजनालयाचे नवे नियम माहीत नाहीत का? जोपर्यंत तुम्ही सोवळे नेसून येत नाही तोपर्यंत तुम्हाला भोजनालयात प्रवेश नाही. त्यामुळे तुम्हाला सोवळे नेसूनच यावं लागेल. हे वसतिगृह आहे का कोणा बुवांचा मठ? विद्येचे प्रांगण का गंजलेल्या बुद्धीची कोठारे? हे बघा, आता सर्वानुमते हेच ठरवले आहे विद्यार्थ्यांनी. आणि तुम्ही या मूर्खपणास मान्यता दिली. आपल्या भोजनालयात जे अन्न येते ते पिकवणारा शेतकरी कुठलाही नियम, कुठलाही भेदभाव न करता अन्न देतो आपल्याला.
आणि असा नियम करून हीन चेष्टा करणारे तुम्ही कोण? हे बघा, तुम्हाला नसेल पटत नका येऊ. तसंही तुम्ही बाहेर जेवत असता, करा तुमची सोय. आता मुद्दा केवळ अन्न ग्रहण करण्याचा नव्हे, ही हीन मानसिकता आहे ना, त्याचा उतारा करण्याचा आहे. या महाविद्यालयाचे नियम काय आहेत? जो शुल्क भरेल त्याला भोजन करायला मिळेल. मी शुल्क भरलेत, मला भोजन करायला मिळालेच पाहिजे. आणि मी असाच जाणार, कुठलेही सोळे न नेसता. थांबा. जे नवे नियम आहेत ते तुम्हाला मान्य करावेच लागतील. अहो, का करावे लागतील? कशाला वाद घालताय? हवा तर मी आणून देतो सोळे. अहो, आग लावा तुमच्या सोहळ्याला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या समाजाने पुढारले पण अंगी चढवायला हवे, ते आजही सोळे नेसण्यात भूषण मानते. मी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करीन. हे बघा गोपाळराव, तुम्ही आधी शांत व्हा. छत्रे गुरुजी परगावी गेले आहेत, 2 दिवसांनी येतील. तेव्हा त्यांच्याशी बोलून तुम्ही काय तो उपाय शोधून काढा. तोपर्यंत हा प्रकार असाच चालत राहू दे. हो, 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. मी असं करतो, मुलांची जेवण उरकली की मी स्वतः तुम्हाला जेवण आणून देतो. शोभताय, व्यवस्थेचे गुलाम शोभताय तुम्ही. तुमच्या 2 घासांच्या भिकेसाठी मी इथे नाही आलो. स्वाभिमानाचा गळा आवळून पोट भरण्यापेक्षा उपासमार सहन करेन मी, अगदी आनंदाने. हो, पण मुळात जायचेच कशास म्हणते मी. वसतिगृहात जाताय ना, तेवढे पुरेसे. नदी ओलांडून जाताय ते पुरे. आता समुद्र ओलांडून जायचंय तुम्हास? त्या सार्वजनिक काकांना म्हणावं, तुम्हास जायचंय तर तुम्हीच जा. समुद्र ओलांडून त्याने काय होईल? हो, असे कसे म्हणता? आपल्या धर्मास मान्य नाही ना ते. छे बाई, मी नाही हा जाऊ द्यायची तुम्हास. खरंच चालीरीती आणि परंपरा या कोणी आपल्यावर स्वार्थासाठी लादत असेल? खरंच जे आपल्याला दिसत नाही ते आपण स्वीकारावे? तुला काय वाटते? तुम्ही प्रथम हे असे कोड्यात बोलणं बंद करा पाहू. मला नाही कळत तुमच्या या शंका. मला फक्त एवढं कळतं की आपल्या माणसाने आपल्या सोबत राहावं, 4 चौघांसारखं राहावं. या अशा नको त्या वाटा कशाच हव्यात? कारण ते राष्ट्रकार्य आहे. परंतु ते तर परगावी गेलेत. अरे, आज येणार आहेत आणि उद्यापासून कामावर रुजू होणार आहेत ते. अरे, आता इंग्लंडला जायचं तर तिथं बोलावं कसं, वागावं कसं, आपलं म्हणणं मांडावं कसं, हे सगळं छत्रे गुरुजींकडूनच तपासून घ्यावं. खरंय. आता तू काल म्हणालास की इंग्लंडास जाशील म्हणून, पण नंतर मंडळींनी कान खेचलेले दिसत आहेत. लगेच कच खाल्लीस. कसं आहे ना काका, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ना, तसंच यांचं मंडळी पुढे चालत नाही. नाही नाही नाही, तसे नव्हे. मी आज देखील जायला तयार आहे. नव्हे, जाईनच. अहो, राष्ट्र कार्यम इति आद्य कर्तव्यम. त्यात मागे राहीन का मी? असू दे असू दे, तुझा हा उत्साह असाच कायम राहू देत. अरे, तुझ्यासारख्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांची आपल्या देशाला गरज आहेच. आणि तिथे जाऊन कार्य नाही केलेस तरी आपल्याकडे इथे समस्या काय कमी आहेत? हो, खरंय गुरुजी. या इंग्रज सरकारचे मला धोरणच समजत नाही. म्हणायला राज्य तर करतायत, परंतु देश अधोगतीच जातोय. दुष्काळासारखी समस्या यांना हाताळता येत नाही. शेतकरी देशोधडीच लागतोय. बरं, इंग्लंडातून आयात केली जाते म्हणून इथले उद्योगधंदे बंद पडतायत. आणि असं असताना इथल्या माणसांनी जगायचं कसं? मोठा कळीचा मुद्दा आहे बाळा. आणि म्हणूनच इंग्लंडहून परतल्यानंतर इथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून मी साबणाचा कारखाना काढायचं ठरवलंय. आता हे खादीचे कापड आपण वापरतो आहोतच. आता हे कापड धुण्यासाठी साबण सुद्धा स्वदेशी वापरायचा. नाही, कल्पना चांगली आहे काका, पण मला सांगा, तुम्ही इंग्लंडच्या राणीला भेटायला जाणार ते असे खादीचे कपडे घालून? हा खादीचा कपडा हाच तर आपला अभिमान आहे. आपणच जर त्याला लाजायला लागलो तर कसं चालेल? अगदी खरंय. राणी असेल इंग्लंडची, इथे आपण राजे आहोत आणि आपण आपला बाणा सोडायचा नाही.
त्यांचे कपडे परिधान करून जाणे म्हणजे त्यांची गुलामगिरी स्वीकारणे आणि हे आपणास मान्य नाही.